देवशयनी एकादशीचे व्रत का करतात? नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? चला तर मग आज आपण श्रोते हो, आषाढाच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय. या एकादशीचे महत्त्व म्हणजे पंढरपूर वारी. महाराष्ट्राच्याच काय तर आपल्या देशाच्या सर्वच भागातून ज्यांचे विठ्ठलावर अत्यंत प्रेम आहे असे भक्त वारकरी वेगवेगळ्या भागातून पंढरपूरला येतात. ते पण पायी, कधी गाडीने, आपापल्या वेगवेगळ्या दिंड्या घेऊन माऊलीच्या दर्शनासाठी उत्सुक असतात. अहो, या वारीमध्ये जोडीने नवरा बायको असतात, तर तरुण मुले, वयस्कर लोक, तसेच बाया डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठलाची गाणी म्हणत म्हणत वाटेत जे कोणी काही खायला देतील ते खाऊन, किंवा काही दिंड्यांबरोबर स्वयंपाकीही असतात. ज्या ज्या गावी रात्री, दिवसा, दुपारी वारकरी थांबतात, तेथील वारकऱ्यांची सेवा म्हणजे भोजन, पाणी, राहण्याची सर्व काही सोयी तेथले लोक, स्थानिक लोक पुरवतात. एवढेच काय, या दिंडीमध्ये सामील होण्यासाठी काही युरोपियन लोकसुद्धा वेगवेगळ्या भागातून येतात, कारण विठ्ठलावर त्यांचे नितांत प्रेम आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, गजानन महाराज अशा वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पालखीबरोबरच चाललेल्या दिसतात. 25 जुलै रोजी देवशयनी किंवा आषाढी एकादशी आलेली आहे. बरोबर एकादशीच्याच दिवशी दिंड्या पंढरपुरात पोहोचत असतात. विठोबाचे दर्शन घेण्याआधी चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून विठ्ठलाची पूजा व दर्शन ते मोठ्या प्रेमाने करतात. आषाढी एकादशी हा एक मोठा सणच आहे. भक्ती, प्रेम, आपुलकी या सणातून, वारीतून दिसून येते. निरनिराळ्या पालख्या, दिंड्या, विठ्ठलाची गाणी, अभंग, भारूड, वारकरी फुगड्या, लेझीम इत्यादी अनेक कार्यक्रम करीत करीत वारकरी वाटेने चाललेले असतात व आपली वारी ते पूर्ण करतात. संत चोखोबा, तुकोबा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, संत रोहिदास, संत जनाबाई, ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान असे श्रेष्ठ संत आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. शयनी एकादशीचे महत्त्व थोडक्यात पाहूया आपण. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले असता भगवान श्रीकृष्ण म्हणतात की एक पुण्यमयी एकादशी आहे. स्वर्ग व मोक्ष देणारी व पापाचे हरण करणारी ही एकादशी आहे. या दिवशी जे लोक कमलपुष्प वाहून विष्णूंची पूजा करून व्रत ठेवतात, त्यांना तिन्ही लोक व तिन्ही देवांची पूजा त्यांच्याकडून केली जाते. हरिशयनी एकादशीच्या दिवशी माझे एक स्वरूप बळीराजाकडे राहते व दुसरे क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर तोपर्यंत शयन करते, जोपर्यंत मूठची कार्तिक एकादशी येत नाही. म्हणून लोकांनी सुयोग्य आचरण करावे. जो मनुष्य या व्रताचे अनुष्ठान करतो तो परमगतीला प्राप्त होतो. त्यामुळे हे व्रत प्रत्येकाने केलेच पाहिजे. या एकादशीला जागरण करून शंख, चक्र व गदाधारी विष्णूंची भक्तिपूर्वक पूजा केली पाहिजे. मनुष्य दीपदान, पळसाच्या पानावर भोजन करून व्रत करतो व चातुर्मास पाळतात, ते मला अत्यंत प्रिय आहेत. अशा प्रकारे ही आषाढी एकादशीची कथा श्रीकृष्ण भगवान यांनी युधिष्ठिराला सांगितली होती. तात्पर्य: श्रोते हो, तुम्हाला आषाढी एकादशीची माहिती कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करून म्हणा, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी डाव मांडिला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. धन्यवाद.